कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे, परंतु या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते नवीन सहकार मंत्रालयाने दिलेले आदेश 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्या संचालकांना पुन्हा एकदा निवडणुकीला उभारता येणार नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आता मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष राजू आवळे, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, संचालक भैया माने, संचालक बाबासाहेब पाटील आसुरेकर, संतोष पाटील आणि रणजित पाटील या विद्यमान संचालकांना आता निवडणुकीला उभारता येणार नाही. कारण नव्या नियमानुसार 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर तुम्ही निवडणूक लढवली असेल आणि संचालक भोवसेल असेल तर सहकार मंत्रालयानं नवीन नियम केलेला आहे. त्या अनुषंगाने ह्या 9 संचालकांना उभारता येणार नाही. 21 संचालकांपैकी आता 9 संचालक हे न उभारल्यामुळे ह्या 9 संचालकांच्या जागेला आता कार्यकर्त्याला संधी मिळते का एखाद्या आपल्या घरातीलच व्यक्तीला संधी मिळते हे पाहणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जशी निवडणूक आता पाहणे गरजेचं आहे, त्याचबरोबर गोकुळची निवडणूक होणार आहे. त्यामुळे गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना कुठं संधी मिळते का पाहणं गरजेचं आहे, की नेत्यांना संधी मिळते हे बघणं गरजेचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.